2023 हे वर्ष भारतातल्या रिटेल गुंतवणूकदारांसाठी चांगलं गेलं। मागच्या एक वर्षात निफ्टीने साधारण 19% रिटर्न दिला, तर मिड कॅप इंडेक्सने 47% आणि निफ्टी स्मॉल कॅप इंडेक्सने तब्बल 55% रिटर्न दिला। सरकारी कंपन्यांच्या निफ्टी PSE इंडेक्सने आणि निफ्टी रिअल्टी इंडेक्सने सर्वाधिक 81% रिटर्न दिला। या दरम्यान मनी 9 मराठीने कव्हर केलेल्या अनेक शेअर्सनी 50 ते 100% पेक्षा जास्त रिटर्न दिला आहे। तुमच्यासाठी चांगले शेअर्स शोधण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो। तसाच प्रयत्न आम्ही 2024 मध्ये देखील चालू ठेवणार आहोत। आता या वर्षीसाठी कोणत्या शेअर्सवर लक्ष ठेवायचं ते जाणून घेऊया। त्याआधी आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे मागच्या वर्षी जसा रिटर्न मिळाला तसाच रिटर्न दरवर्षी मिळेलच असं नाही। मागच्या एक वर्षात मार्केट बऱ्यापैकी वाढलंय, त्यामुळे या वर्षी आपल्याला मागच्या वर्षीचा प्रॉफिट सगळ्यात आधी टिकवायचा आहे। त्यामुळे सगळ्या ट्रेडिंग पोझिशनसाठी ट्रेलिंग स्टॉप लॉसचा वापर करा। आता या वर्षीसाठी 500 रुपयापेक्षा कमी किमतीचे कोणते शेअर्स आहेत ते जाणून घेऊया। आजचा आपला पहिला शेअर आहे IDFC फर्स्ट बँक। 2018 मध्ये IDFC बँक आणि कॅपिटल फर्स्ट यांचं विलीनीकरण करून IDFC फर्स्ट बँकेची स्थापना करण्यात आली। व्ही वैद्यनाथन यांच्या रूपात बँकेला एक अनुभवी CEO मिळाला आहे। व्ही वैद्यनाथन यांनी ICICI प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स कंपनीचे CEO आणि ICICI होम फायनान्सचे चेअरमन म्हणून चांगली कामगिरी केली होती। त्यानंतर त्यांनी कॅपिटल फर्स्ट या कंपनीची स्थापना केली। आता ते IDFC फर्स्ट बँकेचे CEO म्हणून काम करत आहेत। त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर IDFC फर्स्ट बँकेने व्यवसायाचा अतिशय वेगाने विस्तार केला आहे। बँकिंग सेक्टरमध्ये यश मिळवायचं असेल तर कासा रेशो मजबूत केला पाहिजे हे वैद्यनाथन यांना माहिती आहे। म्हणूनच त्यांनी बँकेचा कासा रेशो मजबूत करण्याकडे विशेष लक्ष दिलं। 2019 मध्ये बँकेचा कासा रेशो केवळ 9% होता, जो वाढून आता 48% झालाय। IDFC फर्स्ट बँकेचा शेअर सध्या 86 रुपयाला ट्रेड करतोय। या शेअरमध्ये 50 ते 90 रुपयाच्या रेंजमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला रिटर्न मिळू शकतो। आजचा आपला दुसरा शेअर आहे अशोक लेलँड। अशोक लेलँड ही कमर्शियल व्हेकल आणि बस बनवणारी भारतातली दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे। भारत सरकार पायाभूत सेवांच्या निर्मितीवर करोडो रुपयांची गुंतवणूक करत आहे। त्यामुळे कमर्शियल व्हेकलचा डिमांड पुढच्या 3 ते 5 वर्षात चांगला राहण्याची शक्यता आहे। टेक्निकली विचार केला तर अशोक लेलँडच्या शेअरने 5 वर्षानंतर मंथली चार्टवर ब्रेकआउट दिलाय। त्यामुळे या शेअरमध्ये 120 ते 180 रुपयाच्या रेंजमध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक केल्यास चांगला रिटर्न मिळू शकतो। मात्र कमर्शियल व्हेकलचा व्यवसाय सिक्लिकल असल्यामुळे या शेअरमध्ये वीकली सुपर ट्रेंडचा स्टॉप लॉस म्हणून वापर करावा। आजचा आपला तिसरा शेअर आहे LIC हाऊसिंग फायनान्स। हा शेअर आपण दिवाळी स्पेशल एपिसोडमध्ये 470 रुपयाला कव्हर केला होता। त्यानंतर या शेअरने साधारण 20% रिटर्न दिलाय। मात्र अजूनही या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याची संधी आहे। LIC ग्रुपची कंपनी असल्यामुळे या शेअरमध्ये पैसे बुडण्याची शक्यता बऱ्यापैकी कमी आहे। तसेच भारतात घरांच्या विक्रीमध्ये खूप मोठी वाढ होतीये। त्याचा फायदा हाऊसिंग फायनान्स कंपन्यांना होणार आहे। LIC हाऊसिंग फायनान्सचा शेअर अजूनही 7च्या PE रेशोला ट्रेड करतोय आणि हा शेअर टेक्निकलीही मजबूत आहे। त्यामुळे या शेअरमध्ये 400 ते 560 रुपयाच्या रेंजमध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक केल्यास चांगला रिटर्न मिळू शकतो। आजचा आपला चौथा आणि शेवटचा शेअर आहे जिओ फायनान्स। काही कंपन्या आयकॉनिक असतात आणि त्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये असायलाच पाहिजेत। अशीच एक कंपनी आहे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस। आपण अनेक वेळेला हा शेअर कव्हर केलाय, पण तरीही नवीन वर्षात या शेअरमध्ये आणखी गुंतवणूक करायला काहीच हरकत नाहीये। जिओ फायनान्सचा शेअर सध्या 235 रुपयाला ट्रेड करतोय। लिस्टिंग नंतर शेअर्सच्या किमतीत काहीच वाढ झाली नाहीये। मात्र कंपनीच्या व्यवसायात अनेक सकारात्मक गोष्टी घडल्यात। कंपनीने कन्झ्युमर ड्युरेबल लोन सेगमेंटमध्ये एंट्री केली आहे। तसेच पगारदार आणि व्यावसायिकांना जिओ फायनान्सने पर्सनल लोन द्यायला आता सुरुवात केली आहे। कंपनी लवकरच ऑटो लोन, बिझनेस लोन आणि होम लोन सेगमेंटमध्ये एंट्री करणार आहे। त्यामुळे अशा चांगल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये आपण 2024 मध्ये गुंतवणूक केली आणि हे शेअर्स लॉंग टर्मसाठी होल्ड केले तर आपल्याला चांगला रिटर्न मिळू शकतो।